आज मी तुम्हाला कोंबडी वडे करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी रेडीमेड कोंबडी वड्याचं पीठ घेतलेलं आहे। हे अर्धा किलो आहे। आता मी हे भांड्यामध्ये ओतत आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून गूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे गोडे तेल घेत आहे। हे 2 टेबलस्पून मी घेत आहे। आता हे पीठ गरम पाण्याने मळून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी टाकून मळायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही। याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकत आहे। सर्व पीठ हे मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून मी हे मळून घेणार आहे। गरम पाणी असल्यामुळे लगेचच हाताने मळायचं नाही आहे, थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळून झालेलं आहे। हे हाताने परत 5-1 मिनिटे असं सारखं मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही। हे बघा, असं बोट लावल्यानंतर असं प्रेस झालं पाहिजे आणि गोळा पण असा करता यायला पाहिजे। आता हे पीठ मी अर्धा तास झाकून ठेवत आहे। अर्धा तास होऊन गेला आहे। मी हे पीठ आता परत एकदा चांगलं मळून घेत आहे आणि पीठ घट्ट पण झालं आहे। हे जर पीठ तुम्ही पातळ केलं तर वड्यासाठी तेल खूप आटलं जातं, म्हणून पीठ हे घट्टच ठेवायचं आहे। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आणि पीठ चांगलं मुरल्यानंतर परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे। आता याचे ज्या प्रमाणात तुम्हाला वडे करायचे असतील त्या प्रमाणात तुम्ही असे गोळे करून घेऊ शकता। अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत। वडे थापण्यासाठी इथे मी जाड प्लास्टिकची एक पिशवी घेतलेली आहे, त्याला मी तेल लावून घेत आहे। तेल लावलेल्या प्लास्टिकच्या पिशवीवर असा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या 3 बोटाने असं प्रेस करायचं आहे। तुम्हाला जेवढा जाड पातळ करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही हा वडा करू शकता आणि बाजूने अशा कडा चिरा जात असतील तर थोडंसं हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि हा वडा जास्त पातळ करत नाहीये, जरा जाडसरच करतात। हे बघा, एवढा थिकनेस हवा आहे। अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचा पण कसा वडा करायचा जर तुम्हाला थापता येत नसेल तर सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे। हे एक जाड बुडाची वाटी घ्यायची आहे आणि वाटीने असं प्रेस करायचं आहे। एंजल वनचे डीमेट अकाउंट फ्री मध्ये खोला। लाईफ टाइम एमसी चार्जेस, डिलिव्हरी फ्री, तुम्हाला ऑप्शन कॉल फ्री, सर्व्हिस फ्री मिळेल। घरी बसून डीमेट अकाउंट खोला, शेअर मध्ये इन्व्हेस्ट करा, चांगले रिटर्न मिळवा। 9039220230 या नंबरवर कॉल करा, संगीता मोहिते नाव सांगा आणि फ्री मध्ये डीमेट अकाउंट खोला। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आणि प्रेस करत करत जेवढा मोठा पाहिजे तेवढा तुम्ही वडा ह्या प्रेस करून करू शकता आणि हाताने थोडंसं साईडच्या कडा जोडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे पण तुम्ही वडा थापून घेऊ शकता। हा पण बघा मध्यम आहे। तिसरा प्रकाराने करायचा असेल जर हातावर पण करू शकता। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि गोळा घेऊन हाताने असा प्रेस करत जायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही हातावर पण करू शकता। दुसरी पण एक पद्धत आहे, ती आपण अशी थापायची आहे, पण जर कोणाकोणाला जर असे भूक पाडलेले वडे आवडत असतील तर त्यांनी अशा प्रकारे पण वडे करू शकता तुम्ही। असं मध्ये एक होल करायचा आहे बोटाने आणि पूर्ण असं थापून घ्यायचं आहे। तळायचे पदार्थ ज्या वेळेला करायचे असतात, पुऱ्या किंवा असे वडे, तर त्यावेळेला कधीही सुकं पीठ लावायचं नाही। नेहमी ते तेल लावूनच करायचं, कारण पीठ लावलं तर आपण तेलात जेव्हा वडे किंवा पुऱ्या सोडतो त्यावेळेला तेलामध्ये पीठ पसरून तेल पांढरं होतं। त्यामुळे कधीही करताना तेल लावूनच थापून घ्यायचे किंवा लाटून घ्यायचे। कढईत मी तेल तापत ठेवलं आहे। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी वडे तळून घेणार आहे। वड्यासाठी नेहमी तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे तरच वडे फुगतात, नाहीतर ते आतमध्ये बरोबर शिजले जात नाही आणि वातड होतात। इथे मी वडा सोडत आहे।
आता हा वडा भाजला गेला आहे. मी काढून घेत आहे. वडे तळताना नेहमी असं पुरीवर तेल सोडायचं आहे. अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेत आहे. मी अशा प्रकारे सर्व वडे करून घेतलेले आहे आणि वडे बघा फुगलेले आहेत आणि हे गार झाले तरी फुगलेलेच राहतात. तुम्ही पण अशा प्रकारे वडे करून बघा. हा वडा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. जराही तेलकट झाला नाही आणि खायलाही टेस्टी झालेला आहे. तुम्ही ह्या प्रमाणामध्ये हे वडे करून बघा. हे तुम्ही मालवणी चिकन बरोबर किंवा चिकनचा कुठलाही रस्सा असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता.